श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूल्ये तू गोविंद प्रभाते कर दर्शनम. याच प्रार्थनेने दिवसाची सुरुवात प्रत्येक महिलाने करावी. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आज आपण बघणार आहोत की आपल्या स्वयंपाकघरातल्या या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत. जर तुमच्या हातातून ह्या चुका होत असतील तर आपल्याला धनप्राप्ती होणार नाही किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदणार नाही. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ते आता या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. आपलं वास्तू जे आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला वास्तू जिथे आपण राहतो हेच आपलं सर्वस्व असतं. मग ते आपल्याच हातात असतं की आपल्याला ते स्वर्ग बनवायचं की नरक बनवायचं. कारण बऱ्याच महिलांच्या घरामध्ये वास्तूमध्ये काही दोष असतात, त्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टीला सुद्धा समोर जावं लागतं. अडचणी असतात, त्याचबरोबर आर्थिक अडचणी असतात, घराची प्रगती होत नाही, घरामध्ये सुख शांती लाभत नाही त्यांना. तर त्यांना ते सुद्धा कधी स्वतः कारणीभूत सुद्धा असू शकतात. तेच म्हणजे घरामध्ये स्वच्छता नाही, नीटनेटकेपणा ठेवत नाहीत. त्याचबरोबर घरामध्ये कधी देवपूजा केली तरी ते पाणी दिवस देवपूजा केलेलंच तिथं देवाच्या साईडलाच असणे किंवा घरामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की ते महिला करत नाहीत, त्यामुळे त्यांच्या घराला वास्तुदोष लागतो. तर सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी जिथे आपण आपली धान्याची देवता मानतो ती म्हणजेच अन्नपूर्णा देवी. त्याचबरोबर आपलं किचन, स्वयंपाकघर हे सर्वात महत्त्वपूर्ण आहे. आपल्या वास्तूमधलं आपलं किचन सतत स्वच्छ असायला हवं. कारण ज्योतिषशास्त्रामध्ये त्याचबरोबर वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा खूप महत्त्व आहे स्वयंपाकघराला. आपलं सर्वात जास्त वेळ हा आपल्या स्वयंपाकघरामध्येच जात असतो. तर आपलं स्वयंपाकघर अतिशय स्वच्छ असायला हवं. योग्य दिशेलाच आपला गॅस असो, आपल्या घरातील गॅस योग्य जागेला म्हणजे योग्य दिशेला जर असेल तर आपल्याला वास्तुदोष होत नाही. कारण असं वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला उत्तम प्रकारे आरोग्यसुद्धा लाभते. आपल्या अशा काही चुका असतात त्या आपल्याला आपल्या घराला वास्तूला दोष ठरवतात आणि त्याचाच परिणाम आपल्यावर होत असतो. आपण ज्यावेळेस स्वयंपाक करत असतो तर आपलं जे तोंड आहे ते पूर्व दिशेला असावा. जी महिला स्वयंपाक करते तिचं तोंड पूर्व दिशेला येत आहे का असं नक्की तुम्ही तुमचं सुद्धा बघू शकतात. जेणेकरून तुम्ही जर असं स्वयंपाक बनत असेल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल. आणि जे काही आपल्या किचनमध्ये अन्नधान्याची देवता मानतात आपण तिला, ती म्हणजेच अन्नपूर्णा देवी. तिचा फोटो आपल्या घरामध्ये असावा आपल्या स्वयंपाकघरामध्ये. त्याचबरोबर आपलं घरामध्ये आपले देवघर सुद्धा असतं. तर आपल्या स्वयंपाकघरामध्ये कधीही चप्पल घालून किंवा बूट घालून कधीही जाऊ नका. कारण आपल्या स्वयंपाकघराला खूप सारं असं महत्त्व देखील आहे. त्याचबरोबर स्वयंपाकघरामध्ये भिंतीवर धारेदार वस्तू कधीही अडकून ठेवू नका किंवा खिळेही अडकून ठेवू नका. आपल्या घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये म्हणण्याच्या ऐवजी कोणत्याही घरामध्ये खिळे तुम्ही असे वर अडकलेले आहेत आणि ते रिकामे आहेत अशा अवस्थेमध्ये कधीही ठेवू नका. कोणतीही गोष्ट तुम्ही त्याला अडकून ठेवू शकतात. त्याचबरोबर भिंतीवर कधीही धाराधार वस्तू म्हणजे कातर असो, चाकू असो, अशा गोष्टी तुम्ही कधीही अडकून ठेवू नका किचनमध्ये. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या किचनमध्ये आपलं दूध ते सुद्धा त्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणजे कधीही उघडं ठेवू नका, सतत झाकून ठेवलेलं दूध असावा. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात जेवण करत असाल तर योग्य दिशेला बसणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर स्वयंपाकघरामध्ये जेवण करत असाल तर नक्कीच अनेक दोष सुद्धा तुमच्या वास्तूमधले निघून जाण्यास तुम्हाला मदत होत असते. नित्यनियमाने आपल्या घरामध्ये पंचमहायज्ञ नित्यनियमाने करत जा. कारण जर तुम्ही तुमच्या घरामध्ये नित्यनियमाने पंचमहायज्ञ केले तर नक्कीच तुमच्या घरातले जे काही दोष असतील, पितृदोष असतील किंवा इतर कोणतेही दोष असतील, वास्तुदोष असतील, सगळे निघून जाण्यास किंवा दूर होण्यास तुम्हाला मदत होईल. त्याचबरोबर मंगळवारी आपल्या स्वयंपाकघरामध्ये दर मंगळवारी गॅसला एक स्वस्तिक काढायची आहे आणि गॅसची पूजा करायची आहे. तसं तर आपण नित्यनियमाने सुद्धा आपण करू शकतो. पण ज्यांना कोणाला शक्य नाही त्यांनी किमान मंगळवारी तरी आपली गॅसची स्वस्तिक काढून फूल अर्पण करून अक्षता अर्पण करून पूजा करायची आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची, ज्यावेळेस तुम्ही जेवण करायला बसलेला असतात स्वयंपाकघरात तेव्हा तुमचं तोंड दक्षिण दिशेला अजिबात करू नका. जर आपण हे नाही तर आपल्याला वास्तुदोष होऊ शकतो. त्याचबरोबर प्रत्येक स्त्रियांनी आपण ज्यावेळेस स्वयंपाक करत असतो तर स्वयंपाक करताना गायत्री मंत्र पुन्हा श्री स्वामी समर्थ यांचं नामस्मरण करावे. जर का आपण स्वयंपाक करताना नामस्मरण केलं, नाम घेतलं तर तो महाप्रसाद तयार होतो. त्यामुळे आपण नित्यनियमाने स्वयंपाक बनवत असताना किमान तोंडातून जरी बोलताना म्हणजे म्हणत नसाल तर किमान
मोबाईलवरती टी व्हीवरती तुम्ही लावू शकतात आणि नामस्मरण करू शकतात. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.